नमस्कार मुलींनो. राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा वाशिमच्या स्वयं अध्ययन व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मी आज तुम्हाला सांगणार आहे वर्ग 8वा पूर्ण संस्कृत या विषयाचा अभ्यास कसा करायचा. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही 8व्या वर्गात आलेले आहात आणि पूर्ण संस्कृत हा विषय तुम्ही घेतला आहे आणि इथेच मोठा प्रश्न, मोठी भीती तुमच्या मनामध्ये आहे की एवढा कठीण विषय आपण घेतला आणि आता शाळा बंद, मग आता अभ्यास कसा करायचा, ही चिंता तुम्हाला आणि तुमच्या आई बाबांना जास्त आहे, बरोबर की नाही. पण तेच मला सांगायचं आहे की अजिबात घाबरायचं कारण नाही. मुळात संस्कृत हा विषय कठीण नाही. न च क्लिष्टा न च कठिणा सुरस सुबोधा. कशी आहे ही भाषा? सुरस आहे, सुबोध आहे, सहज समजण्यासारखी आहे मुलींनो. मग आता काय करायचं, भीती कशी घालवायची? तर सगळ्यात पहिले पहा, तुम्हाला पुस्तक जे आहे अभ्यासाला 8व्या वर्गामध्ये त्याचं नाव आहे आमोदह. पहा, हे पुस्तक मी तुम्हाला दाखवते. काय आहे पुस्तकाचं नाव? आमोदह, संपूर्ण संस्कृतम, अष्टमी कक्षा. आणि हे पुस्तक तुम्ही सगळ्यांनी घेतलंच असेल. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे संस्कृत ही तर सगळ्या भाषांची जननी आहे आणि त्याची लिपी सुद्धा काही वेगळी नाही. आपली जी मराठीची लिपी आहे तीच संस्कृतची सुद्धा लिपी आहे. त्याच्यामुळे हे पुस्तक आपल्याला वाचता येणार आहे. तर पहिले काय करायचं माहिती का? पुस्तक घ्यायचं आणि ते फक्त बघायचं, उघडून पाहायचं, अनुक्रमणिका पाहायची. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आता हा नवीन बदललेला जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये आलेलं पुस्तक हे चित्रांसह आलेलं आहे. सुंदर सुंदर रंगीत चित्र दिलेले आहेत आणि त्या चित्रांच्या खाली मग त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात हे सगळं त्याच्यामध्ये व्यवस्थित चित्र असल्यामुळे इतकं छान समजायला सोपं आहे, कठीण मुळेच नाही. तर तुम्ही पहिल्यांदा अनुक्रमणिकेपासून पहिले एक एक पान नुसतं पहा मुलींनो, वाचू नका. मी काय सांगते नुसतं बघा. इतके छान छान चित्र आहेत की तुम्हाला खूप आवडतील ते चित्र. मग आता सगळं पुस्तक आपलं पाहणं झालं. आता पहा, पहिल्याच पानावर प्रार्थना दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये गणपतीचा श्लोक आहे, सरस्वतीचा श्लोक आहे, गुरूंचा श्लोक आहे. आता हे सगळे तर श्लोक आपल्याला येतातच. वक्रतुंड महाकाय हा श्लोक काही आपल्याला येत नाही. बरं, हे श्लोक काही तुम्हाला लिहायचे नाहीये, फक्त पाठ करायचे. म्हणजे तुमचं उच्चारण तुम्हाला कसं चांगलं करता येईल यासाठी म्हणून फक्त हे आपले नेहमीचे रोज आपण जे म्हणतो ते श्लोक दिलेले आहेत. त्याच्यानंतर डाव्या पानावरती पहा, घड्याळ दिलेलं आहे. घड्याळामध्ये किती वाजले ते काटे वगैरे सगळं दिलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये संस्कृतमध्ये किती वाजले ते मात्र लिहिलेलं आहे, ते आपल्याला वाचता येतं. त्याच्या खाली वार दिलेले आहेत की रविवारला काय म्हणतात, शनिवारला काय म्हणतात. आता आपण हे पहिल्यांदा पाहिलं, श्लोक म्हटले, पहिलं पान वाचणं झालं आपलं, मग घड्याळ पाहिलं, मग वार पाहिले. मग आता काय मुलींनो, आता पहिल्यांदा अनुक्रमणिका बघा. अनुक्रमणिकेमध्ये 4 घटक तुम्हाला दिसतील. तर पहिला घटक आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. पहिल्या घटकामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? प्राण्यांची नाव, चित्रपदकोश असं त्या पहिल्या पाठाचं आपण म्हणूया नाव आहे. चित्रपदकोश आहे. त्याच्यामध्ये छान छान फळांची चित्र, फुलांची चित्र, प्राण्यांची चित्र, मग जंगलात राहणारे प्राणी कोणते, पाळीव प्राणी कोणते, ते सगळे चित्र दिलेले आहेत आणि त्याच्या खाली मग संस्कृतची नावं दिलेले आहेत. मग ते आपल्याला वाचता येणारच आहे. जसं आंब्याचं चित्र म्हटल्यावर आपण म्हणू आंबा, संस्कृतमध्ये त्याला लिहिलेलं आहे खाली आम्रम. मग आपल्याला पाठ करताना कसं पाठ करायचं आहे? आम्रम म्हणजे आंबा.
केळी, कदली फलम म्हणजे केळी. अशा पद्धतीने सगळी प्राण्यांची नावं, फुलांची नावं, फळांची नावं, त्याच्यानंतर वर्गातल्या ज्या वस्तू असतात, खडू, फळा, कृष्णफलकम, सुधाखंडम, असे सगळे शब्द संस्कृतचे छान छान तुम्हाला माहिती होतील. त्यानंतर त्याच्यामध्ये एकवचन असेल, द्विवचन असेल तर कसे वाक्य वापरायचे चित्रांसह दिलेलं आहे. की मुलगा आहे तर एषः बालकः, मुलगी आहे तर एषा बालिका. सोपं आहे आपल्याला, कारण चित्र दिलेले आहेत. म्हणजे संस्कृतमध्ये वाक्य कसे तयार करायचे हे हळूहळू हळूहळू चित्रांद्वारेच तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये परिचय दिलेला आहे की मी मुलगी आहे, मी विद्यार्थिनी आहे. मग त्यातमध्ये दिलेला आहे अहम बाला, अहम छात्रा. वाचता येणार आहे आपल्याला. हा, एकदम पहिल्यांदा वाचून नाही तुम्हाला वाचता येणार, पण म्हणून मग सोडून नाही जायचं की नाही वाचता येत आहे. एकदा वाचा, दोनदा वाचा, बहिणीची मदत घ्या, आईला सांगा की हे पहा असं दिलेलं आहे, हे पहा तसं दिलेलं आहे, चर्चा करा. तीनदा वाचून पहा, म्हणून पहा, येईल तुम्हाला, सहज येईल अगदी. त्याच्यानंतर 2 गोष्टी दिलेल्या आहेत. श्रवणाभ्यास ज्याचं नाव आहे. आता लाकूड तोड्याची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, कोल्ह्याची आणि बगळ्याची गोष्ट तुम्हाला माहिती आहे. मराठीत सगळ्यांना माहिती आहे की एक लाकूड तोड्या होता, त्याची कुऱ्हाड विहिरीत पडली. मग तीच गोष्ट संस्कृतमध्ये दिलेली आहे. तुम्हाला पूर्ण संस्कृत अगदी भरभर वाचता नाही येणार, पण एक एक शब्द नक्कीच वाचता येईल आणि त्यावरून तुम्हाला संस्कृतचे शब्द माहिती होतील. झाला आपला पहिला घटक. आता दुसऱ्या घटकामध्ये काय दिलेलं आहे पहा. स्वर आणि व्यंजन, त्यांचा उच्चार कुठून होतो ते स्थान दिलेलं आहे. एकदम नाही समजणार, एकदा दोनदा वाचा, समजलं तर ठीकच आहे, नाहीतर काही हरकत नाही. पुढे चला. पुढे प्रत्येक धडे एक एक छोटा छोटा पाठ आहे, त्याच्यामध्ये संबंधवाचक तुम्हाला दिलेला आहे. की जसं मी राम दशरथाचा मुलगा आहे, मग दशरथस्य पुत्र. हो, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्य म्हणजे विभक्ती प्रत्यय लावलेले दिसतील. किंवा इंग्लिशमध्ये जसं आपण म्हणतो की कंजंक्शन, की इन द, ऑन द, ऑफ द, तर तशा पद्धतीचेच हे संबंधवाचक छोटे छोटे पाठ आहेत. त्याच्यानंतर मम शिक्षिका. आता तुम्ही पहिल्या घटकामध्ये चित्रांवरून सगळे संस्कृतचे शब्द शिकल्या, मग त्याच्यावरून तुम्हाला आता संस्कृतचे शब्द येणार आहेत, वाक्य पूर्ण तयार झालेले वाचता येणार आहे. त्याच्यानंतर सुभाषित माला आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक श्लोकामध्ये एक एक विभक्ती प्रत्यय टाकून शब्द वापरलेला आहे. व्याकरणाच्यावर आधारित अशी ती सुभाषित माला आहे. तर ठीक आहे, तुम्हाला त्यातलं व्याकरण नाही समजणार, पण श्लोक तुम्हाला वाचता येतील. वाचून पहा, एकदा दोनदा फक्त वाचून पहा, पाठ करण्याचा प्रयत्न करा. झाले पाठ तर आनंदच आहे. त्याच्यानंतर मग पहा, रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्या रिकाम्या जागा भरायच्या आहे. आणि रिकाम्या जागा कशाने भरायच्या, तर खाली कंसामध्ये शब्द दिलेले आहेत, ते शब्द टाकून तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या. अशा पद्धतीने निबंध सोपा सोपा शब्द तुम्हाला माहीत झालेले आहेत. आता सोडवून पाहायचं. एकदा नाही जमणार, दोनदा नाही जमणार, तिसऱ्यांदा नक्कीच जमेल. व्याकरण आहे. व्याकरणामध्ये 8व्या वर्गामध्ये व्याकरण आपल्याला समजणं आणि 3च शब्द महत्त्वाचे पाठ होणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला व्हिडिओ पाठवले जातात वारंवार, त्याच्यामधनं तुम्हाला ते शब्द कसे म्हणायचे, कसे पाठ करायचे ते सुद्धा सांगितलं जातं. तर व्याकरणामध्ये सुद्धा मग अकारांत पुल्लिंगी, आकारांत स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी. अकारांत पुल्लिंगी देव शब्द आहे, आकारांत स्त्रीलिंगी माला शब्द आहे आणि नपुसकलिंगी वन शब्द आहे. हे 3 शब्द तुम्ही जर का पक्के पाठ केले तर तुम्हाला 9वी 10वीचं व्याकरण सगळं त्याच्यावरचं आधारित आहे आणि ते सोपं जाणार आहे. तर शक्यतोवर हे 3 शब्द पाठ करायचे. त्याच्यानंतर क्रियापद कसे तयार होतात. आता तिसरा जो घटक आहे त्यामध्ये क्रियापद कसे तयार होतात, थोडक्यात वाक्य कसं तयार होते. तुम्हाला मराठीचं व्याकरण माहिती आहे की कर्ता कर्म क्रियापद.
मग ते क्रियापद कसं वापरायचं, करता कसा वापरायचा, या पद्धतीचे वाक्य तयार करून दाखवलेले आहे त्या पाठांमध्ये. आणि चित्रांसहित आहे ते सुद्धा वाक्य, त्याच्यामुळे तुम्हाला समजतं. इतकं सुंदर सुंदर चित्र आहे की तुम्ही म्हणाल की हे तर किती सोपं आहे. पण काय होते गंमत माहितीये का, की कठीण आहे आणि आपल्याला येणारच नाही म्हणून तुम्ही वाचतच नाही, तुम्ही पुस्तक उघडून बघतच नाही. तर तसं करू नका. पुस्तक उघडून बघा, वाचायचा प्रयत्न करा, सोडून देऊ नका. प्रयत्न करणं सोडून देऊ नका. चित्र पाहून पाहून तुम्हाला ते सुद्धा क्रियापद समजतील. आता नृत्य करणारी मुलगी दाखवलेली आहे आणि त्याच्या समोर लिहिलेलं असणार आहे की सा नृत्यती. मग आपल्याला समजलं की नृत्य करणे यासाठी क्रियापद वापरलेलं आहे नृत्यती. धावताना मुलगा दाखवलेला आहे धावती. धावती हे क्रियापद आहे, हे आपल्याला सहज समजू शकते. तर तिसऱ्या घटकामध्ये त्याच्यानंतर संवाद दाखवलेला आहे की भाजी बाजारात तुम्ही गेलात, मग भाजीवाल्याशी कसा संवाद साधता, की मग चित्र दिलेलं आहे बरं. तिथे सगळे धडे तुमचे चित्रांवर आधारित आहे. की भेंडी कशी दिली, भेंडी कम, किती रुपये काणी म्हणजे किती रुपयांना. स्यूतम तुम्ही पहिल्या घटकामध्येच पाहिलेलं आहे की बॅगला पिशवीला स्यूत म्हणतात, मग तुमच्या लक्षात येणार आहे. भाज्यांची नावं सुद्धा तुम्हाला गेलेली आहेत. मग संवाद सांगितलेला आहे. मग हिशोब कसा करायचा ते तिसऱ्या घटकामध्ये आहे. चौथ्या घटकामध्ये लेखन कौशल्य आहे. लेखन कौशल्यामध्ये सुद्धा काय आहे तर चित्र दाखवलेलं आहे आणि चित्रांवर शब्द दिलेले आहेत संस्कृतचे आणि त्याच्यावरून तुम्हाला 4 वाक्य फक्त तयार करायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला संधी नियम सांगितलेले आहेत. अव्ययांचा उपयोग सांगितलेला आहे. जसं आपण मराठीमध्ये सभोवती, वर, जवळ आणि असे अव्यय वापरतो, तर मग ते संस्कृतमध्ये कसे वापरायचे हा पाठ आहे. त्याच्यानंतर अमरकोश आहे. अमरकोश म्हणजे काय तर एकाच शब्दासाठी वेगवेगळे समानार्थी संस्कृत शब्द, ती लिस्टच दिलेली, यादी दिलेली आहे संस्कृत शब्दांची, की गणेश, गणपती, गजानन, विघ्नेश असे सगळे गणपतीचे नाव. पाणी आहे तर पानीयम, उदकम, अंबम, नीरम असे वेगवेगळे नावं, त्याला म्हणायचं अमरकोश. समानार्थी जसं आपण इंग्लिशमध्ये आपल्या म्हणतो डिक्शनरी, तशा पद्धतीचा हा अमरकोश आहे, तो सुद्धा दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटच्या पानावर पेपर कसा असतो, प्रश्नपत्रिका कशी असते हे सुद्धा संस्कृतच्या पुस्तकामध्ये आहे. तर प्रश्नही वाचून पाहिजे. प्रत्येक धड्यावर सुद्धा प्रश्न आहेत. एवढंच नाही तर प्रत्येक घटक झाल्यानंतर सुद्धा भाषाभ्यास आहे, स्वाध्याय आहे. तर स्वाध्यायामधले सुद्धा एक आहे की सगळे प्रश्न संस्कृतमध्येच विचारलेले आहेत. मग पहिल्यांदा नाही समजणार, ठीक आहे, दुसऱ्यांदा वाचा, तिसऱ्यांदा वाचा, चर्चा करा आणि समजून घ्या. तुम्हाला जितकं एवढं मात्र निश्चित आहे की तुम्हाला संस्कृतची भीती पहिल्यांदा मनातून काढून टाकायची आहे की संस्कृत आपल्याला येणारच नाही आणि आता आपण कसं करायचं. तर असं मुळीच नाही आहे. 100 पैकी 100 मार्क आपल्याला मिळतातच आणि मिळवायचेच आहे. फक्त आपल्याला पुस्तक वाचायचं आहे, चाळायचं आहे पुस्तक. म्हणजे गोष्टीचं पुस्तक जसं पहिल्यांदा 2दा 3दा तुम्ही काय करा, नुसतं पहा पुस्तक, चित्र पहा त्यातले आणि गमतीने एखाद दुसरा शब्द वाचून पहा की अरे या चित्राखाली हे लिहिलेलं आहे का. जसं का शुनकम, मग कुत्र्याला शुनक म्हणतात, कुत्र्याचं चित्र दिलं आहे कारण, मग शुनक म्हणजे कुत्रा हे तुमच्या लक्षात आलं. त्याच्यानंतर तुमच्या चित्रपदकोशामध्ये मांजरीला मार्जारह म्हणतात. धड्यामध्ये त्याच शब्दासाठी बिडाल हा शब्द आलेला आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की मांजरीला 2 शब्द आपल्याला मिळाले संस्कृतमध्ये. सारखं 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 पुस्तक वाचत राहायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिहून पाहायचं, पाठ करून पाहायचं. संस्कृत हा विषय पाठांतराचा विषय आहे. पाठांतर आपलं असलं, आपण वाचू शकलो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती तर पुस्तक वाचायचं.
विचार करून पाहायचा, चर्चा करून पाहायची, भीती मनामध्ये ठेवायची नाही. जेवढं तुमच्याच्यानी शक्य होईल तेवढं नक्कीच तुम्ही अभ्यास करू शकता. आणि मी जे शब्द सांगितले तुम्हाला, लट लकार म्हणजे वर्तमान काळ, मग ते प्रत्यय दिलेले आहेत, ते प्रत्यय पाठ करायचे. त्याच्यामध्ये सुद्धा चित्रांवरून तुम्हाला काळ दिलेले आहेत, वर्तमान काळ, की एकवचन म्हणजे एक व्यक्ती, द्विवचन म्हणजे दोन व्यक्ती, दोनपेक्षा अधिक म्हणजे बहुवचन. मग ते चित्रांनुसार ते सुद्धा व्याकरण चित्रावर आधारितच दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला ते सुद्धा सोपं जाणार आहे. ते प्रत्यय पाठ करायचे. पाठांतर आपल्याला दोनच गोष्टींचं करायचं आहे. एक म्हणजे संस्कृतमध्ये फळांची नावं, फुलांची नावं, चित्रपदकोश, आणि त्याच्यानंतर अकारांत पुल्लिंगी, आकारांत स्त्रीलिंगी हे 2 शब्द. एवढं पाठांतर जरी केलं आणि पुस्तक सगळं वाचून काढलं तरी तुम्हाला अर्ध संस्कृत, अर्ध्यापेक्षा जास्त संस्कृत नक्कीच येईल. आणि नंतर आपली शाळा उघडणारच आहे, मग आपण पुन्हा सगळं शिकणार आहोतच. तुम्हाला उलट तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतील. तुम्ही जास्त चांगले वेगवेगळे प्रश्न मला विचाराल आणि मग मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायला तुमची वाट पाहतेच आहे. लवकर या शाळेमध्ये. पण आता घरीच राहा, सुरक्षित राहा, कुठेही जाऊ नका आणि संस्कृतचं पुस्तक पहिल्यांदा चाळा, मग वाचा, चित्र पहा आणि मग एकमेकांना घरामध्ये सांगा. वाचत राहा, अभ्यास करत राहा. ठीक आहे? धन्यवाद.